येवला तालुक्यातील नगरसूल परिसरात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा जोरदार पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। नगरसूल परिसरातील बाळू थोरात यांच्या पोल्ट्री गोडाऊनचे पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले, तर गणेश गादेकर यांचे पॉलीहाऊसही वादळामुळे नुकसानग्रस्त झाले आहे। अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे परिसरातील नागरिक व शेतकरी हवालदिल झाले आहेत। आलेल्या वादळामुळे नगरसूल परिसरातील रेंदाळा, गुळगाव, वायगुठी, माळवाडी या आजूबाजूच्या खेड्यांमध्ये भयंकर नुकसान झाले आहे। आणि काल माझ्या पोल्ट्री शेडचे फीड बनवण्याचे जे गोडाऊन आहे त्याच्या वरील पत्रे समोरच्या शेडवर जाऊन आदळले आणि समोरील पोल्ट्री फार्मचे पण नुकसान झाले आहे। त्यामध्ये पूर्ण पत्रे, पूर्ण सेटअप पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे। ते त्याच्याबद्दल सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि आजूबाजूच्या परिसरात बी बऱ्याच लोकांचे नुकसान झाले आहे। गणेश गादीकर झाले, आमचे बळवंत थोरात फडके वस्तीवरील बऱ्याच लोकांचे, निकम वस्तीवरील निकम सर यांचे बऱ्याच लोकांचे नुकसान झाले आहे। तरी सगळ्यांनी सहानुभूती विचार करून मदतीचा काहीतरी विचार करावा अशी नम्र विनंती सरकारला। अचानक आलेल्या वादळामुळे पाऊस तर झालेलाच आहे खूप, पण गारपीट बी खूप प्रमाणात झालेली आहे। गारपिटीमुळे लोकांचे घराचे पत्रे उडालेले, झाडं पडलेले, माझं स्वतःचं वैयक्तिक नुकसान झालेलं शेडनेटचं, त्याला कमीत कमी 2 ते 2.5 लाख रुपये खर्च येईल आता परत उभं करण्यासाठी। एक तर शेती परवडत नसल्यामुळे आम्ही दुसऱ्या पिकांकडे वळालो, दुसऱ्या साधनांकडे वळालो, पण त्याच्यातही निसर्ग साथ देत नाहीये। मोदी सरकारनं खूप अच्छे दिन आणलेले असं वाटत नाही मला।